तेव्हा ऍक्शन रिॲक्शन आपली इथे करायची एकमेकांकडे बघून. आपण आपल्याला फार कमी अक्कल घालू. कोणी आपल्याविषयी बोलत असताना जर आपल्याला रागाला समजायचे आपण मूर्ख आहोत. कारण जर आपल्याला राग येत असेल तर आपल्याला आपण खूप मोठं समजतो. मी माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही. तुम्ही एकमेकांकडे बघून तो माझ्याविषयी काय बोलतो असं आहे का? तर इथं आल्यानंतर काय पाहिजे? भाव. त्या कथेत सांगताना उच्चारात काय पाहिजे? सुस्पष्टपणा. तुम्ही छान केलं, पण आता आपल्याला अभिनय करायचा. अभिनय करायची दृष्टिकोनाचा आपण बघा. त्या कथेत येणारे प्रसंग आहे ना, तो हसतोय, रडतोय, बोलतोय, आनंद आहे, हे वेगवेगळे त्याचे रस आहेत ना. हे रस तुम्ही आधी सांगण्याचा प्रयत्न केला. तो रडायला लागला म्हटलं स्वतःही रडून टाका ना. असायला देव आल्यानंतर देव काय बोलला? देवाची भाषा वेगळी असते. तुम्हाला येईच का काय? एक मिनिटात सांग. सुंदर अप्रतिम कथा सांगितली. एक छोटंसं गाव, आनंदाचे 200 लोक राहतात. त्याच्यात एक लाखो डोळ्या राहतात. छोटीशी झोपडी, त्याची पत्नी, मुलं. त्याचा उदरनिर्वाहासाठी त्याला काय करायला लागेल? लाखो डोळे करायला. ती विकून तो पैसे आणायचा. त्याची बायको म्हणे, काय तुम्ही हे काम करता? 1-1 रुपये आणून आपण पोट करतो. नाराज होऊन जायला प्रत्येक गोष्ट. एका ठिकाणी त्याला पूर्ण झाड दिसलं. आता बघा आपल्याला पर्यावरण आता थोडी बघतो की आपल्याला आपण विचार करताना लाकूड जंगलात तोडायचं नाही, हिरवं झाड तोडायचं नाही. मग तिथे आपण काय म्हणणार की त्याला एका वेळीवर एक पूर्ण झाड दिसलं, तो त्या झाडावर बसून लाकूड तोडायला. दुपारचा त्याला कंटाळा आला होता, थकला होता. त्यामुळे तो एका प्रहार करताना त्याला प्रश्न पडला, हे देवा, आता माझी कुऱ्हाड पडली तर मी कसं करू? माझ्या पोरांना बाळांना खाऊ कसं घालू? पैसे कसे करू? घरी कसं जाऊ? त्याच्या घडवेल्या चेहऱ्याकडे बघून देवाला ती तिथे प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न होऊन त्याच्या समोर आले आणि विचारलं, बाळा का रडतोयस रे तू? देवा, माझी कुऱ्हाड बंद पडली हो. ठीक आहे, तुला देतो, रडून. देवाने कुऱ्हाड आणली आणि त्याच्या समोर धरली. कुऱ्हाडीचा कलर बदललेला होता, तर काय सोन्याची कुऱ्हाड. देवाकडे बघितल्यानंतर देवा नाही, तिच्याने कसं लाकूड तोडलं? देवाने नव्हती मार ना दुसरी कुऱ्हाड, ती सफेद होती. देवा इथं चांगली तुझी, ही माझी नाही. बरं तुम्ही बरं काय बरं त्याची कुऱ्हाड त्याच्या चेहऱ्यावर तो हसू, जे हसू आलं. आता लाकूड तोडून पैसे थोडं खायला घेऊन म्हणून मग देवाने त्याला सांगितलं की या दोन्ही तुझे नाही. देवा हे माझे त्या प्रमाण देवाला बोलला, तिन्ही कुऱ्हाड पाया पडला. बोललेले होते ते घेऊन बदलली कधी कथा ऐकायला विचार करा. प्रसन्न सांगताना मी वर्णन करत होतो, तुम्हाला थोडं थोडं डोळ्यापुढे चित्र पण येत असेल काय हे प्रसंग असे सांगता आले पाहिजे. त्याला कथाकथन म्हणतात, हा अभिनयाचं बरोबर. आता मी जे सांगितलं तुम्हाला एकदम नॉर्मल सांगितलं, त्याच्यामध्ये अजून त्याच्यात तुम्ही इम्प्रोव्हायझेशन काय करू शकता, त्याच्यात जो नवरस आहेत ना त्याच्यात तुम्ही पूर्ण ऍक्टिंग त्याच्यात करू शकता. एक पात्री प्रयोग आपण आता बोललो कॉम्पिटिशन पण ठेवलं, एक पात्री प्रयोग शॉर्ट फिल्म बनवण्यात ऍक्टिंग त्याला चान्स मिळतो. आपल्या पद्धतीने अजून कोण गोष्टी सांगायला कोणाला आवडतं? तुला आवडतं